न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 31 मधील पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव, वडनेर तसेच परिसरातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खत प्रकल्प परिसरातील नदीत सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मोकळा झाला आहे. या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निवारणासाठी हाती घेण्यात आलेल्या भोयरी गटार टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाला नाशिकच्या महापौर हिमगौरीताई आडके, रेशमी हिरे बेंडाळे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख DG सूर्यवंशी, महापालिकेतील गटनेते ॲड श्याम बडोदे, गटनेते केशव पोरजे, प्रभाग 31चे नगरसेवक व सभापती बाळकृष्ण शिरसाट, नगरसेवक भगवान नाना दोंदे, नगरसेविका वैशाली विनोद दळवी, नगरसेविका माधुरी मदन ढेमसे, त्र्यंबक कोंबडे, विनोद बंडू दळवी, मदन ढेमसे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्थानिक शेतकरी सोसायटीचे चेअरमन दत्ताजी ढेमसे, काळू ढेमसे, रामचंद्र चुंबळे, झुंबर ढेमसे, तानाजी ढेमसे, दौलत जाचक, शिवाजी जाचक, रमेश जगताप, पप्पू चौधरी तसेच पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव, वडनेर आणि पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. हे निदर्शनास आले होते की शेतकऱ्यांची अशी मागणी होती की जे कचरा साठवून जे पाणी लिंचिंग होतं आणि ते पाणी जेव्हा विहिरीत जात होतं, इतर ग्राउंड वॉटर लेवलला मिक्स होत होतं, त्याने आतून पीक सडत होतं आणि त्या कारणास्तव शेती करणं खूप कठीण झालं होतं. तर शेतकऱ्यांचा खूप वर्षांचा हा प्रश्न आहे की जेव्हापासून कचरा डेपो इथे आला आहे त्यानंतर काही वर्षात हा प्रॉब्लेम सुरू झाला आणि त्याला कसं आपण मोडकळीस आणायचं, कशा पद्धतीने ह्या पिकांना परत उभं करायचं हे सगळं आम्ही बघितलं आणि खरंच खूप दुरावस्था झाली होती. तर आमचे इथले स्थानिक नगरसेवक असतील, नाना दोंदे आहेत, आमचे सभापती बाळासाहेब शिरसाट असतील, आमच्या इतर लोकप्रतिनिधी आहे, दळवीताई आहे, डिमसेताई आहे, तर ह्या सगळ्यांनी मिळून एक आम्हाला कॉमन प्रश्न हा दिला होता आणि आम्ही म्हटलं की तात्काळ याच्यावरती निर्णय झाला पाहिजे. काही प्रशासकीय बाबी चेक करून आज आपण पाहताय की जवळजवळ 2.5 कोटीचं काम आज इथे मंजूर झालेलं आहे आणि हे जे बाधित पाणी आहे हे सरळ आपण एसटीपीत टाकतोय आणि हे एसटीपीत गेल्यानंतर ते शुद्धीकरण होईल, पण आता हे शेतात जाणार नाही. याने सर्व शेतकरी बांधव अतिशय प्रसन्न आहेत आणि आज ह्या कामाचा शुभारंभ होतोय. या कामाचा शुभारंभ देवेंद्रजींचा उद्या वाढदिवस आहे आणि या निमित्ताने एक मोठी देण शेतकऱ्यांना ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे आणि या निमित्ताने हे आज आपण काम सुरू करतोय. मला असं वाटतं आमचे शेतकरी बांधव आणि भगिनी अतिशय आनंदात. गेल्या अनेक वर्षांपासून खत प्रकल्पातील दूषित पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर भोयरी गटार उभारण्याच्या कामाला सुरुवात होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 10 ते 15 वर्षापासून संघर्ष चालू होता. कचरा डेपोचं हे दूषित पाणी वालदेवी नदीला जायचं आणि ते वालदेवी नदीमध्ये जाऊन पूर्ण मासे मृत व्हायचे. पूर्ण विहिरींना हे कचरा डेपोचं पाणी उतरायचं. आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन केले, पण त्या आंदोलनाला महापौरताई आज यश आलेलं आहे आणि इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याचा सर्व शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे. तरी हे काम महापौरताई असतील, अधिकारी असतील, सगळ्यांनी मनावर घेऊन जेवढं स्पीड मध्ये काम करता येईल तेवढं करा. एवढं बोलतो, थांबतो. मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की हे काम पूर्ण झाल्यानंतर दूषित पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल. त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होऊन शेतीचे संरक्षण होईल, तसेच परिसरातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल. हे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी या कामाचे स्वागत करत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नाला अखेर न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त केली. निश्चितच ही पाथर्डी पंचक्रोशीसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. गेले 2001 पासून सर्वच पंचक्रोशीतील नागरिकांचा ह्या कचरा डेपोपासून जे दूषित पाणी त्या नाल्याद्वारे पूर्ण वालदेवी नदीमध्ये मिक्स व्हायचं, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. तसेच हे पाणी विहिरीला उतरल्यानंतर पाण्याचा देखील pH वाढायचा आणि कुठल्याही औषधाचा शेतकऱ्याला रिझल्ट मिळत नव्हता आणि पूर्ण क्षारयुक्त जमीन शेती तयार झाली होती. ते पाणी देखील जनावरं देखील पाणी पित नव्हते विहिरीचं देखील.
तर ही समस्या गेली 20-25 वर्षापासून सातत्याने पाथर्डी पंचक्रोशीच्या नागरिकांना भेडसावत होती. त्याचा आम्ही वारंवार पाठपुरावा करून याआधी आम्हाला यश मिळालं नाही, पण आत्ताच आम्ही चारही नगरसेवक आणि सभापती म्हणून निश्चित आम्ही सर्वांनी याचा पाठपुरावा करून निश्चित त्या कामाचं भूमिपूजन झालं आणि महापौर ताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमाताई यांच्या नेतृत्वाखाली या कामाला आज सुरुवात झाली. निश्चित सर्व शेतकऱ्यांनी आणि पाथर्डी पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं, याचं देखील आम्हाला खूप समाधान वाटतं. पाथर्डी गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की ज्या प्रश्नासाठी 10 ते 15 वर्षापासून सगळे शेतकरी बांधव थांबले होते, ते आमच्या महापालिकेच्या माननीय महापौर गौरीताई यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या प्रयत्नातून, त्याचबरोबर सगळेच लोकप्रतिनिधींनी मार्गी लावलेलं आहे. खरं तर हे सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति कायम चांगले निर्णय घेणारं सरकार आहे आणि उद्या देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज या शुभ कामाचं भूमिपूजन सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि मान्यवरांनी केलेलं आहे आणि आजच या कामाला प्रारंभ होत आहे. वरुणराजांनी पण आम्हाला या कामासाठी भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी व सगळ्याच मान्यवरांनी आज इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहामध्ये, मी सुद्धा 2012 पासून सभागृहात असताना ह्या भागात जे प्रतिनिधी होऊन गेले त्यांनी नेहमीच आवाज उठवलेला आहे, परंतु आज चारही नगरसेवकांनी एक चांगलं काम आणि सुदैवाने महापौरांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय, वर्क ऑर्डर पण झाली, पटेल साहेब आहेतच इथं आणि क्वालिटीचं काम केलं पाहिजे, चांगल्या प्रतीचं काम केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये या प्रतिनिधींचं नाव हे शेतकरी घेतील. ज्या पद्धतीनं मेट्रोपॉलिटन सिटी आपला महानगर नाशिक होत आहे आणि असंच या सर्वांच्या हस्ते सर्वच मान्यवर आहेत, सर्व इथं उपस्थित झाले पावसात सुद्धा आणि पुढच्या काळात सुद्धा चांगल्या कामासाठी कधी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असतील, पक्षप्रमुख असतील, हे नेहमीच बरोबर असतात, हे आम्हाला माहीत आहे. पुनश्च महापौरताई आमच्या विभागात आल्या, त्यांचं सुद्धा मी विभागाच्या वतीनं आणि जिल्हा प्रमुख आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांचं त्यांच्यावर असलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी दामोदर थोरात, नवीन नाशिक.